नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोकण आणि सह्याद्री तर यावरती आधारित क्वेश्चन आन्सर पद्धतीचं हे लेक्चर आहे जे ऑलरेडी आम्ही अपलोड केलं होतं। याच्यामध्ये एक छोटीशी मिस्टेक झाली आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला करेक्ट करून पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय। आता बऱ्याचशा जणांनी हे लेक्चर ऑलरेडी बघितलेलं आहे, मात्र ज्यांनी बघितलं नाही तर अशांसाठी नेमकी कोणती मिस्टेक झाली होती, कोणती चूक झाली होती हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि ज्यांनी हे लेक्चर बघितलेलं आहे ऑलरेडी तर अशांसाठी जी चूक झाली तर त्याबद्दल तुम्हाला काहीतरी कॉम्पेन्सेशन देणं गरजेचं आहे। तर माझ्याकडून दोन गोष्टी अशा कॉम्पेन्सेशनसाठी असतील, तर त्या पण मी तुम्हाला सांगतो। याआधी जी चूक झाली होती ना तर ती लक्षात आणून देतो। असा एक क्वेश्चन आहे पुढं की ज्याच्यामध्ये कोकणाची पूर्वेकडून पश्चिमेकडे आपल्याला उतार तीव्र आहे की मंद आहे, तर या संदर्भात एक विधान दिलं आहे। तर कोकण किनारपट्टी थोडीशी डोळ्यासमोर आणा। तर या कोकण किनारपट्टीच्या पूर्वेकडं आणि पश्चिमेकडं, म्हणजे खरं तर हे पश्चिमेकडं आणि पूर्वेकडं जी ठिकाणं आहेत तर ती मे बी दिशा माझ्या चुकल्या होत्या, मात्र ठिकाणं मी योग्य सांगितले। म्हणजे कोकणाच्या पश्चिमेला अरबी समुद्र येतो, तर मी पश्चिमेच्या ऐवजी याला पूर्व म्हटलं आणि पूर्वच्या ऐवजी तिला पश्चिम म्हटलं आहे। ठीक आहे, म्हणजे दिशेच्या बाबतीत थोडं कन्फ्युजन झालं, अशा चुका होतात। आता माझं वय झालेलं आहे, ओके। लॉकडाऊनमुळे असं काही तयार झालं आहे बघा की साधं दिशा पण लक्षात राहत नाही आहेत, तर असं नाही आहे, कधी कधी होतात चुका। तर ईस्ट आणि वेस्ट हे मला प्रॉपर लक्षात आहे। तर हे वेस्ट आणि ईस्टकडं जसं आपण जाऊ तर तसा उतार मंद होतोय की तीव्र होतोय, तर याबद्दलचं हे विधान होतं। तर हेच फक्त चुकलेलं आहे, फक्त दिशाच चुकलेली, बाकी सगळं लेक्चर अगदी व्यवस्थितपणे घेतलेलं आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी हे लेक्चर बघितले अशांसाठी मी ज्या दोन कॉम्पेन्सेशनच्या गोष्टी सांगितल्या ना, तर त्यापैकी एक म्हणजे हा क्वेश्चन तर करेक्ट केलेलाच आहे, त्या व्यतिरिक्त तुमच्यासाठी खूप छान क्वालिटीचा आणखीन एक क्वेश्चन ॲड केला आहे। खरंच एक मस्त क्वालिटीचा क्वेश्चन आहे, तुम्ही तो बघा। तुम्हाला या आपल्या लेक्चरच्या कमेंट सेक्शनमध्ये पहिलीच एक कमेंट दिसणार आहे की त्यामध्ये हा जो क्वेश्चन ॲड केलेला आहे तर त्याचं तुम्हाला एक्झॅक्ट टायमिंगसुद्धा देतो, तर त्या टायमिंगवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या क्वेश्चनला अटेम्प्ट करू शकाल। ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट जी आहे कॉम्पेन्सेशनमधली तर ती म्हणजे आपली अक्षय तृतीया येते, म्हणजे रविवारी अक्षय तृतीया हा सण आहे जो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठीच अगदी एक गोड सण असतो। आंब्याला आपण आंबा खाण्याची आपण परमिशनच घेतोय त्या सणाच्या निमित्ताने। तर आता सध्या तरी मी तुम्हाला आंब्याच्या पेट्या वगैरे काही पाठवू शकणार नाही, तर तशी अपेक्षा ठेवू नका। मात्र एक स्वीट मोमेंट माझ्या लाईफमधला किंवा तुम्हा सगळ्यांना सुद्धा तो आवडेल तर असा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, आणि तो सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत असणार आहे। ठीक आहे, 8 AM to 8 PM। आणि हे कुठं तर आपलं यूट्यूब चॅनल जे आहे म्हणजे विजन गव्हर्नमेंट जॉबवरती स्टोरीज नावाचा एक ऑप्शन असतो, तुम्हाला माहिती असेल। कम्युनिटी सेक्शन असतो, त्याच्या साईडला स्टोरीज लिहिलेलं असतं, तर त्या स्टोरीमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत रविवारी अक्षय तृतीया याच दिवशी, तर तुमच्यासाठी ते एक चांगली आठवण असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना मला बघण्याची इच्छा होती तर अशांची इच्छा एक बहुतेक तरी पूर्ण होऊ शकते, तर मी पण आतुरतेने वाट बघतोय। तर तुम्ही सुद्धा रविवारी या 8 ते म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत एक सहभाग घेऊ शकता। ठीक आहे, फक्त तुम्हाला त्या स्टोरीजमध्ये चेक करायचं आहे। तर जास्त वेळ घेणार नाही, कारण पुढं लेक्चरमध्ये खरं तर पहिल्या 6 मिनिटांमध्ये भरपूर वेळ घेतलेला आहे मी। आणि तसं कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगितलं की डायरेक्ट जर तुम्हाला क्वेश्चनपासूनच स्टार्ट करायची असेल तर तसं सुद्धा एक ऑप्शन देतो खाली कमेंटमध्ये, जर तुम्ही डायरेक्टली त्या वेळेवरती क्लिक केलं तर आपला सगळा जो टाइमपासवाला कार्यक्रम आहे तो तुम्ही डायरेक्टली मिस करून पहिल्या क्वेश्चनपासून डायरेक्टली सुरुवात करू शकता। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉग्राफीमधला एक टॉपिक घेतला आहे। जॉग्राफीमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल हा काही गेल्या लेक्चर्सपासून अभ्यासतोय। सराव एके सरावच्या माध्यमातून आपण त्याची क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये प्रॅक्टिस करत असतो। आणि आजचा आपला विषय आहे तो म्हणजे किनारपट्टी आणि महाराष्ट्राचा सह्याद्री, म्हणजे हे दोन विषय आपण कंपाईल केलेत। आपण बघितलं की आपण प्राकृतिक विभाग हा महाराष्ट्राचा एकूण 3 विभागांमध्ये अभ्यास करतो, एक म्हणजे किनारपट्टी, त्यानंतर सह्याद्री पर्वतरांग आणि एक पठारी प्रदेश। तर पठार आपण ऑलरेडी बघितलेला आहे, त्याचा अभ्यास केला आहे क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये। तसाच आज आपण किनारपट्टी किंवा सागरी किनारा आणि सह्याद्री तर हे दोन व्यवस्थितपणे अभ्यासू। तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत। आजच्या आपल्या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध असणार आहे। आणि सध्या विजन स्टडीचं ॲप हे प्ले स्टोअरवरती आहे। तुमच्यापैकी भरपूर जणांना हे माहितीसुद्धा आहे, बऱ्याचशा जणांनी म्हणजे ऑलमोस्ट 5000+ त्याचे डाउनलोडसुद्धा झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा जर ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की हे डाउनलोड करा। भरपूर सारं अभ्यास साहित्य हे अगदी मोफत आहे, भरपूर विषयांच्या PDF उपलब्ध आहेत, प्रॅक्टिस टेस्टसुद्धा आहेत, आणि ह्यासुद्धा अगदी वेल अरेंज्ड प्लॅनमध्ये आहेत। म्हणजे बुधवारी आपला विनिंग वेनसडे असतो, सॅटर्डे स्टनिंग सॅटर्डे असतो, आणि अगदी प्रत्येक विषयाला लागून ह्या प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायला मिळतील।
त्याचबरोबर काही कोर्ससुद्धा उपलब्ध आहेत आणि ते देखील अगदी कमी किमतींमध्ये आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आणि ही ॲक्टिव्हिटी 26 एप्रिलपर्यंत असणार आहे. म्हणजे आपला जो आंब्याचा सीझन सुरू होतो आहे, म्हणजे आपली जी अक्षय तृतीया आहे, तर या दिवशीपर्यंत तुम्हाला या संधीचा लाभ घेता येईल. तर नक्कीच तुम्ही यावरती विचार करू शकता. ठीक आहे, तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे. खरं तर बऱ्याचशा मुद्द्यांवरती बोलायचं आहे. ठीक आहे, मी बोलून घेतो पहिल्यांदा, कारण नंतर आपण एकदा क्वेश्चनला सुरुवात केली तर आपल्याला फक्त स्टिक राहायचं अभ्यासामध्येच. तर मला ह्या काही गोष्टी सांगायच्या, जसं की आपण सराव एके सरावमध्ये काय करतो, तर क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करतो. आणि यापैकी बरेचसे क्वेश्चन टीमकडून कम्युनिटी टॅबमध्ये टाकले जातात. कम्युनिटी टॅबमध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह करण्यासाठी दिले जातात. आणि याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी या क्वेश्चन्सला अटेम्प्टसुद्धा करतात. जवळपास 3-1 हजार विद्यार्थी दरवेळेस या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करतात. आणि एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या 3,000 किंवा जेवढे काही विद्यार्थी या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करतात, तर या सॉल्व्ह केलेल्यांचे जे काही म्हणजे करेक्ट येणाऱ्यांचं जे पर्सेंटेज आहे, नंबर आहे ना, तर तो फक्त 10% आहे. म्हणजे जर हजारांचा विचार केला तर 1000 जणांनी जर प्रश्नाची उत्तरं दिली असतील तर त्यापैकी फक्त 100 जणांचेच आन्सर बरोबर येत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की तुमचा अभ्यास खूप कमी पडतोय, तुम्ही यामध्ये खूप पाठीमागं आहात. आता आणखीन बरेचसे पॉईंट्स आहेत जे मला तुमच्यासोबत बोलायचे आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांची अशी एक अपेक्षा आहे की मला डायरेक्टली पहिल्या मिनिटापासून महाराष्ट्राचा सागरी किनारपट्टी किती किलोमीटरची आहे, महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीवरती कुठले कुठले असे पर्वत शिखरं आहेत, ही जे इन्फॉर्मेशन तुम्हाला पहिल्या मिनिटापासून जर हवी असेल तर तसं होणार नाही आहे. थोडासा वेट करावा लागेल किंवा डायरेक्टली तुम्ही पुढे जाऊन लेक्चरच्या पुढे जाऊन हे क्वेश्चन किंवा सगळं काही इन्फॉर्मेशन बघू शकता. मात्र मला असं वाटत नाही की तुमच्यापैकी बरेचसे जण त्या कारणासाठी येत असतील, कारण सगळ्यांनाच माहिती असते किनारपट्टी किती आहे किंवा तुम्हाला ती इन्फॉर्मेशन वाचायचीच आहे. खरं तर स्वतःलाच अभ्यास करायचा आहे. मला फक्त एक मार्गदर्शन करायचं आहे, तर या दृष्टिकोनातून मी लेक्चर घेत असतो. आणि त्यातलाच एक मुख्य मुद्दा म्हणजे जे विद्यार्थी क्वेश्चन सॉल्व्ह करतात नाही कम्युनिटी सेक्शनमधले, तर असं आमचं भरपूर वेळेस निदर्शनास आलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह करता येत नाही, तर असे विद्यार्थी प्रश्नच चुकीचा आहे, असे कुठे प्रश्न आयोगाकडून विचारले जातात का, ऑप्शन चुकीचे दिलेत, तर ही अशी भुरटी कारणं देत आहेत. तर असं अजिबात करू नका, ती तुमची स्वतःची फसवणूक आहे. तर जे मी तुम्हाला सांगतोय हे काही वायफळ नाही आहे. तर याचा लाभ तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या अभ्यासामध्ये प्रगतीसाठी होईलच. तर थोडंसं फोकस्ड राहा. दुसऱ्यांवरती स्वतःच्या फेल्युअरचं कारण सोडण्यापेक्षा स्वतःमध्ये ज्या काही चुका होत आहेत तर त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. 10%च असे विद्यार्थी असतात की ज्यांना अभ्यास कसा करायचा, अभ्यास कसा जगायचा आहे, तर ही पद्धत समजलेली असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जरी तुम्हाला द्यायचं झालं ना, तर समजा आपलं आजचं हे लेक्चर 10,000 विद्यार्थ्यांनी बघितलं, त्यापैकी 1,000च विद्यार्थी असतात जे अभ्यासाला खूप छान पद्धतीने जगतायत. आणि त्यापैकी सुद्धा फक्त 10%च असतात की ज्यांना काही प्रश्न विचारला आणि त्याचा आन्सर देता येईल. म्हणजे त्यांना अभ्यास तर आवडलाय, लेक्चर आवडलंय किंवा सगळा कंटेंट छान वाटलाय, मात्र जर काही क्वेश्चन विचारला असेल तर फक्त 100च विद्यार्थी असे असतील की त्यांना त्या क्वेश्चनचा आन्सर देता येईल. आणि आज मे बी थोडंसं एका दिवसाचा झटका किंवा एका दिवसाचं मोटिवेशन म्हणून ह्या 100च्या ऐवजी मे बी 200 जण कमेंट करून त्यांचे आन्सर देतील किंवा 200 काय 250 जण सुद्धा म्हणतील की हा हे लेक्चर छान होतं, आम्हाला खूप बरं वाटलं वगैरे. तर ह्या गोष्टींसाठी मी हे तुम्हाला सांगत नाही आहे. माझा एक चांगला उद्देश आहे, एक चांगुलकीने मी तुम्हाला सांगतोय की अभ्यासाला सिरियसली घ्या किंवा जे काही आयुष्यामध्ये करताय त्याला सिरियसली घ्या. टाइमपास म्हणून काय करू नका. आता मला राग आला हा तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही आहे किंवा त्याच्यापासून जे तुम्ही पळवाटा दाखवताय तर या गोष्टीचा आला आहे. असा अजिबात गैरसमज करू नका की सरांचं घरामध्ये भांडण झालं असेल, बायको ओरडली असेल, गर्लफ्रेंड ओरडली असेल, तर असा काही प्रकार नाही आहे. अगदी तुमच्याबद्दलची एक प्रामाणिक आपुलकी म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. जिथं हवी तिथं मॅच्युरिटी पण दाखवा आणि जिथं तुम्हाला उत्साह दाखवायचा आहे, आनंद व्यक्त करायचा आहे त्या अभ्यासाबाबत किंवा जे काही तुम्ही करताय त्याबाबत, म्हणजे मॅच्युरिटी प्लस टीनएजरमधली एनर्जी, तर या दोन्ही गोष्टींचं एक चांगलं कॉम्बिनेशन असायला पाहिजे. आणि मे बी मला तसं वाटतं की माझ्यामध्ये ते कॉम्बिनेशन असावं. हे काही स्वतःची स्तुती म्हणून सांगत नाही आहे, पण मे बी तुमच्यापेक्षा जास्त उत्साह माझ्यामध्ये असेल. ठीक आहे, तर थोडंसं आपण कॉम्पिटिशन करू. तुम्ही पण याच लेवलवरती या, मॅच्युअर पण बना, टीनेजरमधली एनर्जी पण ठेवा. तर तुमचा बराचसा वेळ घेतलेला आहे ऑलरेडी. आता भरपूर जण शिव्या द्यायला सुरू होतील, तर त्याच्यापेक्षा आपण डायरेक्टली लेक्चरमध्ये येऊ. पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजे खालील विधानांवरून चुकीची विधान किंवा विधाने निवडा. अविधान आहे कोकण किनारपट्टी सुरतपासून गोवापर्यंत पसरली आहे. ब, हा प्रदेश चिंचोळा निमुळता प्रदेश असून पूर्वेकडे उतार तीव्र आहे. क विधान, उत्तरेकडे सावित्री नदी खाडीपासून ते दक्षिणेला तेरेखोल नदी खोरे असा विस्तार आहे. तर आपल्याला कोकण किनारपट्टीचा विस्तार तर या संदर्भात माहिती पाहिजे, तरच आपण या क्वेश्चनला अटेम्प्ट करू शकतो. चुकीची विधानं निवडायची आपल्याला सरळ सरळ.
अविधान बघा, अविधान आपलं योग्य आहे, कारण सुरतपासून ते अगदी गोवापर्यंत आपला कोकण पसरलेला आहे. तर कोकण म्हणजे फक्त आपल्या महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवू नका, तर गुजरातमधल्या सुरतपासून ते अगदी गोव्यापर्यंत हा पसरलेला आहे. त्यानंतर ब विधानामध्ये सांगितलं की हा प्रदेश चिंचोळा निमुळता असून पूर्वेकडे उतार तीव्र आहे. तर हे विधान चुकीचं आहे. आता कोकणाचा पूर्व कुठला असेल, तर आपली जी कोकण किनारपट्टी ही अशा प्रकारची आहे महाराष्ट्राच्या अगदी पश्चिमेला. त्यानंतर इकडं हा अरबी समुद्र सुरू होतो आहे आणि इथं थोडं आपण जर आलो तर इकडं सह्याद्री आपल्याला पर्वतरांग बघायला मिळेल. तर हा जो काही प्रदेश आहे ना सह्याद्रीपासून ते अरबी समुद्रापर्यंतचा, तर त्याला आपण कोकण म्हणून ओळखतो किंवा कोकण किनारी प्रदेश. तर कोकणामध्ये कोकणाची जी पूर्व बाजू आहे तर ती सह्याद्रीकडे आहे आणि कोकणाची पश्चिम बाजू ती म्हणजे अरबी समुद्राकडं. तर कोकणामधला जो उतार आहे तर तो समुद्राकडे जास्त असणार आहे, कारण इथं सह्याद्रीकडे तर चढ सुरू होतो, म्हणजे सह्याद्री सुरू होतो आहे, तर इकडं थोडासा चढ आहे, जवळपास 300 मीटर एवढी हाईट इकडं होती आहे आणि इकडं समुद्राकडं 5 मीटरपर्यंत हाईट आहे. तर हाईट थोडीशी कमी होत जाते, म्हणजे काय तर उतार जो आहे तर तो तीव्र होत जातोय. तर ब विधान म्हणून आपलं चुकीचं आहे. पूर्वेकडे उतार तीव्र नसून तो पश्चिमेकडे तीव्र आहे. ठीक आहे. क विधानामध्ये उत्तरेकडे सावित्री नदी खाडीपासून ते दक्षिणेला तेरेखोल नदी खोरे असा विस्तार आहे. हे विधान सुद्धा चुकीचं आहे, कारण उत्तरेकडे सावित्री नदी खोरे किंवा नदी खाडीपासून हा विस्तार सुरू होत नाही. सावित्री अगदी कोकणाच्या मध्य भागामध्येच आहे, म्हणजे जवळपास आपण उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण ज्याला म्हणतो तर त्याच्या अगदी मध्यातून सावित्री नदी खोरा आहे. खरं एक्झॅक्टली मध्ये नाही आहे, त्या उत्तर आणि दक्षिण कोकणाला विभागणारी एक वेगळीच नदी आहे, कुंडलिका ती नदी आहे. मात्र सावित्री कुंडलिकाच्या सुद्धा खाली येईल. ठीक आहे. तर आपण ते पुढे मॅपमध्ये बघणार आहोत. तर सावित्री नदीपासून किंवा सावित्री नदी खाडीपासून कोकण सुरू होत नाही, तर कोकण हे पालघरमधल्या एका खाडीपासून सुरू होत आहे. मग आता पालघरमधली ती कुठली खाडी, तर तिचं नाव आहे बोर्डी तळसारी. तर या खाडीपासून कोकणाची सुरुवात होते आणि दक्षिणेला तेरेखोल नदी खोरं किंवा नदीची खाडी जी आहे तर इथपर्यंत तिचा विस्तार आहे. आपलं फक्त अविधान योग्य आहे, चुकीची विधानं निवडायची होती. थोडासा विचार करा. ब आणि क ही आपली विधानं चुकीची आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. ठीक आहे. तर थोडं आपण मॅप रिडिंगच्या माध्यमातून सुद्धा याला समजून घेऊयात. हे मॅप ऑलरेडी आपण विजन स्टडीच्या लेक्चर्सच्या माध्यमातून बघितलेले आहेत. आपण इथं फक्त क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये रिव्हिजन करतोय. हे तुम्हाला पाठच करून घेणार आहे. तर क्वेश्चन आन्सर लेक्चरमध्ये सुद्धा आपण याला व्यवस्थितपणे समजून घेऊ प्रत्येक प्रश्नासाठी. इथं बोर्डी तळासरी, तर इथपासून ते अगदी तेरेखोलपर्यंत कोकण पसरलेलं आहे. कोकण किनारपट्टी एकूण जवळपास 720 किलोमीटरची आपल्याला लाभलेली आहे महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण, तर असं कोकणाला आपण विभागतो. खरं तर उत्तर आणि दक्षिण कोकण असा एक चांगला विस्तार आपल्याला करता येईल, पण आपल्याला कोकणातली नदी प्रणाली शिकायचं आहे आणि म्हणून आपण त्याला थोडंसं अगदी सुटसुटीतपणे डिवाइड करतो, उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. कारण नद्या आपल्याला कोकणामध्ये भरपूर नद्या बघायच्यात. तर जवळपास उत्तर कोकणामध्येच 10-12 नद्या आहेत, मध्य कोकणामधल्या 10-12 आणि दक्षिण कोकणामध्ये अशाच 10-15. तर म्हणून आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून आपण याला 3 विभागांमध्ये विभागतोय. मात्र ज्यावेळेस आपल्याला नदीचा अभ्यास करायचा नाहीये तर त्या केसमध्ये आपण उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असं त्याला म्हणू शकतो. मग उत्तर कोकणामध्ये पालघर येईल, ठाणे येईल, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, आणि दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्ग येईल, रत्नागिरी सुद्धा येईल. ठीक आहे. आणि कोकणाची जी पूर्व बाजू आहे ना तर ती ही वाली, म्हणजे जिकडं असा तुम्हाला हा ॲरो दिसतोय ना तर ही पूर्व दिशा आहे कोकणासाठी, म्हणजे एकूणच महाराष्ट्रासाठी सुद्धा. तर कोकणाच्या पूर्वेला इथं आपल्याला सह्याद्री पर्वतरांग बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर सह्याद्री असं तुम्हाला इथं दिसेल. पुढच्या येणाऱ्या मॅपमध्ये आपण ते बघूयात. आणि कोकणाचा प्रदेश हा अरबी समुद्र आणि सह्याद्रीच्या दरम्यान आहे. ठीक आहे. आणि इथं जसं दाखवलंय की आपण जर कोकणाच्या पश्चिमेला आलो म्हणजे अरबी समुद्राकडे गेलो तर उंची ही 5 मीटरपर्यंत आहे आणि जसं आपण पूर्वेकडे येऊ तर तशी उंची वाढताना दिसते, ती जवळपास 300 मीटरपर्यंत जाते. ठीक आहे. तर या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्यात. मात्र एक चांगली रिव्हिजन म्हणजे काय, तर आपण त्याला एक चांगल्या रिपिटेशनमध्ये, एका चांगल्या आणि अगदी शिस्तीमधल्या टोनमध्ये आपण त्याला समजून घेतलं तर गोष्टी लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर म्हणून मी थोडंसं रिपिटेशन वाढवतो. ठीक आहे. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये जे क विधान दिलं होतं ना, सावित्री नदी खाडीपासून कोकण सुरू होतं, तर तिथं तुम्हाला समजलं. आता सावित्री नदी खोरं कुठं आहे किंवा नदी कुठं आहे, तर ॲक्च्युली हे 2 वेगवेगळे मॅप अशासाठी केलेत कारण अखंड कोकण आणि त्याच्यातले नद्या दाखवायच्या असतील तर आपल्याला एका स्क्रीनमध्ये ते दाखवणं पॉसिबल नाही. तर हा जो प्रदेश येतो तो उत्तर कोकणाचा आहे असं कन्सिडर करा. हा वाला प्रदेश हा दक्षिण कोकणाचा, हे आपण ऑलरेडी लेक्चर्समध्ये सुद्धा बघितलं. मी तुम्हाला फक्त एक आठवण करून देतोय. तर उत्तर कोकणामध्ये तुम्हाला या एंडला जिथं रायगड आणि रत्नागिरी तर या जिल्ह्याची बॉर्डर आहे, तर या बॉर्डरवरती आपल्याला सावित्री नदी दिसणार आहे.
इथे या मॅपमध्ये अगदी वरच्या बाजूला सावित्री नदी दिसेल, कारण रायगड आणि रत्नागिरी तर या जिल्ह्यांच्या सीमेवरतीच असलेली ही नदी आहे. आणि सावित्री नदी कुठे आहे हे तुम्हाला समजलं. त्याचबरोबर इथं काळ नदी आहे, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, मुरबाडी, काळू, भातसा, तामना, वैतरणा, पिंजाळ, सूर्या आणि दमणगंगा. तर दमणगंगापासून कोकण नदी प्रणालीची पहिली नदी आहे, म्हणजे उत्तरेकडची पहिली नदी. आपण जसं आपण दक्षिणेकडे येऊ तर शेवट हा तेरेखोल नदीपासून होतो. ठीक आहे, तर ते आपण कोकणातली नदी प्रणालीमधले क्वेश्चन आन्सर बघताना व्यवस्थितपणे समजून घेऊ. पुढच्या क्वेश्चनकडे आता आपण येऊ. या क्वेश्चनमध्ये आपल्याला खालील विधानांवरून योग्य विधाने निवडा असं सांगितलंय. कोकण किनारपट्टी सरळ असून त्यामुळेच तिला दंतूर म्हणतात. तर हे विधान थोडं चुकीचंच आहे. सरळ असल्यावरती थोडी आपण त्याला दंतूर म्हणणार आहे. ठीक आहे, कोकण किनारपट्टी काही सरळ नाही आहे, ती वक्राकार आहे. ब विधान बघा, या किनारपट्टीची सरासरी रुंदी 45 किलोमीटर आहे आणि वसई ते हरिश्चंद्रगड दरम्यान रुंदी सर्वात कमी म्हणजे 35 किलोमीटर एवढी आहे. तर अशी 3 विधानं दिलीत. कन्फ्युजिंग विधानं आहेत. अविधान तर मी तुम्हाला सांगितलं की हे चुकीचं आहे, कारण कोकणाची किनारपट्टी काही सरळ नाही आहे, ती वक्राकार आहे. आणि ब विधानामध्ये सांगितले की किनारपट्टीची सरासरी रुंदी 45 किलोमीटर आहे. तर हे विधान खरं आहे. काही पुस्तकांमध्ये अगदी 44.87 किलोमीटर किंवा 44.20 किलोमीटर असलं काहीतरी दिलेलं असतं, पण हे त्यांचे नंबर चेंज करण्यासाठी त्यांचे कॉपीराईट वगैरे इश्यू असतात, तर त्याच्यामुळे ते नंबर थोडे बदलतात. तर एक 45 किलोमीटर त्याची सरासरी रुंदी आहे. सगळ्यात कमी रुंदी ही जवळपास 30 किलोमीटरची आणि सगळ्यात जास्त ही 60 किलोमीटरपर्यंतची आहे. तर सरासरी जर तुम्ही काढली तर 45 होईल. मात्र याला अपवाद सुद्धा आहे. 100 किलोमीटर लांब कोकण किनारपट्टी एका प्रदेशामध्ये आहे. तो प्रदेश म्हणजे वसईपासून ते हरिश्चंद्रगडपर्यंतचा. तर इथं कोकणाची जी किनारपट्टी आहे किंवा कोकणाची रुंदी जी आहे तर ती 100 किलोमीटरची आहे. तर हे विसरू नका तुम्ही. आणि इथं क विधानामध्ये सांगितले की रुंदी सर्वात कमी ती म्हणजे 35 किलोमीटर सांगितली आहे. तर त्यामुळे क विधान आपलं योग्य असणार आहे का? तर नाही, हे विधान चुकीचं दिलेलं आहे. तर आपलं इथं ब विधानच योग्य दिसत आहे. तर फक्त पर्याय क्रमांक 3 हे आपला आन्सर आहे, फक्त ब. ओके, तर अगेन आपण मॅपमध्येच थोडासा अभ्यास करू की इथं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथं दिसून येईल की ठाणे जिल्ह्यामध्ये इथंपासून म्हणजे वसईपासून ते हरिश्चंद्रगडपर्यंत कोकणामधली जी रुंदी आहे तर ती 100 किलोमीटरची आहे. त्याच्यानंतर सगळ्यात कमी रुंदी ही इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा लिंगाणा नावाचा एक किल्ला आहे. तर त्या किल्ल्याच्या प्रदेशामध्ये कोकण किनारपट्टीची रुंदी ही जवळपास 35 किलोमीटरपर्यंत आहे. ठीक आहे, तर ही रुंदी पण तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि ठिकाण पण आपल्याला माहिती पाहिजे, कारण लिंगाणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मे बी कन्फ्युजन होऊ शकतं. तर लक्षात ठेवा, लिंगाणा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येईल आणि जिथं कोकण किनारपट्ट्याची सगळ्यात कमी लांबी रुंदी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे 35 किलोमीटर. ओके, आणि हे जे वसईपासून हरिश्चंद्रगडपर्यंतचा जो प्रदेश आहे ना तर त्याला एका नदीच्या खोऱ्यामुळे सुद्धा ओळखलं जातं. तर ती नदी म्हणजे उल्हास. ओके, तर उल्हास नदी खोरं जे आहे तर तिथं कोकणाची रुंदी ही सर्वात जास्त आहे. म्हणजे मे बी आपल्याला एक्झाममध्ये असं सुद्धा देतील, वसईपासून ते हरिश्चंद्रगडपर्यंत लांबी ही 100 किलोमीटर आहे, रुंदी ही 100 किलोमीटर आहे. आणि यालाच वेगळ्या पद्धतीमध्ये असं सुद्धा विचारलं जाईल की उल्हास या नदीच्या खोऱ्यामध्ये कोकणाची रुंदी ही सर्वाधिक असून 100 किलोमीटरपर्यंत त्याची रुंदी आहे. तर दोन्हींचा अर्थ एकच होतो, हा प्रदेश हा उल्हास नदी खोरं म्हणून सुद्धा ओळखला जातो. ठीक आहे, तर आपलं जे या क्वेश्चनचं आन्सर होतं ते म्हणजे फक्त ब विधान, कारण याची सरासरी रुंदी ही 45 किलोमीटरची आहे. त्याचबरोबर आणखीन काही गोष्टी तुम्ही नोट डाऊन करू शकता की कोकण किनारपट्टी एकूणच त्याचं क्षेत्रफळ हे 30,394.95 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर एवढं येईल. त्यानंतर तुम्ही हे पण लक्षात ठेवू शकता की कोकणामध्ये असा कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्याला सगळ्यात लांब कोकण किनारपट्टी लाभली आहे, तर तो जिल्हा म्हणजे रायगड. रायगड जिल्ह्याचा सगळ्यात जास्त कोकण किनारपट्टी ही लांबीनुसार लाभलेली आहे. मात्र आपण क्षेत्रफळानुसार जर विचार केला तर तो जिल्हा आहे रत्नागिरी. तर रत्नागिरी जिल्हा हा कोकणाच्या क्षेत्रफळानुसार पहिल्या क्रमांकावरती येईल, कारण सगळ्यात जास्त कोकणाचं क्षेत्रफळ रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. मात्र फक्त लांबीचा विचार केला तर लांबी सगळ्यात जास्त रायगड जिल्ह्याला मिळाली आहे. रायगडला जवळपास 240 किलोमीटरची कोकण किनारपट्टी लाभली. रायगडनंतर रत्नागिरीचा क्रमांक लागतो 167 किलोमीटर. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आहे 121 किलोमीटर आणि ठाणे आणि पालघर यांना आपण जर एकत्रितपणे बघितलं तर त्यांची एकूण लांबी ही 113 किलोमीटरची आहे. तुम्हाला माहिती आहे की सध्या पालघर हा जिल्हा हा ठाण्यामधून वेगळा झालेला आहे,
पण जी आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे तर पालघर प्लस ठाणे अशी इन्फॉर्मेशन आहे, ज्याची एकूण कोकण किनारपट्टीची लांबी ही 113 किलोमीटर बघायला मिळेल. ठीक आहे. आणि क्षेत्रफळानुसार विचार केला तर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ आपल्या रायगड जिल्ह्याला लाभलेलं आहे. आणि सगळ्यात कमी कुठल्या जिल्ह्याला मग, तर तो जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा. ठीक आहे. पालघरपासून वेगळा किंवा ठाणे आणि पालघर विभक्तपणे इथं सांगतोय मी, ठाणे जिल्ह्याला सगळ्यात कमी क्षेत्रफळ लाभलंय कोकणाचं. ओके. तर एवढे काही मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. आपण प्रत्येक वेळेस मॅप थोडे जास्तच घाण करतोय, तर त्याची दक्षता मी घेण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्हाला या आधीच्या लेक्चरचा अनुभव असणार आहे की आपली पद्धती अशीच थोडीशी आहे आणि मे बी ती तुम्हाला लक्षात सुद्धा राहत असेल. पुढच्या क्वेश्चनकडे आता आपण येऊ. या क्वेश्चनमध्ये आपल्याला अयोग्य विधान किंवा विधाने निवडा असं सांगितलंय. अयोग्य म्हणजे चुकीची विधाने निवडायचीत. अविधान आहे कोकण किनारपट्टीचे क्षेत्रफळ हे अंदाजे 31,000 चौरस किमी एवढं आहे. ब, किनारपट्टीची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. आणि क, क्षेत्रफळानुसार सर्वात कमी किनारा ठाणे जिल्ह्याला लाभला आहे. तर यापैकी आपल्याला अयोग्य विधानं निवडायचीत. अविधान थोडंसं लक्षपूर्वक बघा. कोकण किनारपट्टीचे क्षेत्रफळ हे अंदाजे 31,000 चौरस किलोमीटर इतकं आहे. तर या आधीच्याच क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कोकण किनारपट्टीचा एकूण जो एरिया आहे तो 30,394 चौरस किलोमीटर एवढा आहे, किलोमीटर स्क्वेअर एवढा आहे. तर 31,000 अंदाजे सांगितले म्हटल्यानंतर आपलं अविधान योग्य आहे. ठीक आहे. म्हणजे काही जास्त डिफरन्स नाही आहे. आता हा प्रत्येक पुस्तकांवाईज इन्फॉर्मेशन किंवा डेटा हा वेगवेगळा दिलेला असतो. तर 30,994 म्हणजे एक अंदाजे 31,000 कन्सिडर करा. ठीक आहे. तिथं काही भांडत बसू नका आयोगाला की सर या पुस्तकामध्ये हे असं दिलं होतं आणि तुम्ही तर 31,000, पण इथं मग आयोग म्हणाल की अरे बाळा मी अंदाजे पण शब्द सांगितला आहे ना, तर एक्झॅक्ट मी पण नाही मोजलेला. तर अशी उत्तर तुम्हाला मिळतील. तर खरं तर उत्तर पण नाहीत मिळणार. तर अशा प्रकारच्या काही फालतू शंका मनामध्ये आणू नका. ठीक आहे. ब विधान बघा. कोकण किनारपट्टीची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. तर अगेन डोळ्यापुढे कोकण किनारपट्टी आपल्याला आणायची आहे. तर कोकणाचा जर विचार केला, समजा हे आपलं असं काही कोकण आहे. ठीक आहे. आता कोकणाच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र येतो. ठीक आहे. अरबी समुद्र पश्चिमेला आहे म्हणजे वेस्टला आहे आणि ईस्टला आपल्या सह्याद्रीचा पायथ्याची सुरुवात होती आहे म्हणजे इकडं सह्याद्री पर्वत. ठीक आहे. मग आता सह्याद्री पर्वत कसा आहे तर उंच आहे ना, म्हटल्यानंतर इथं जसं असं आपण कोकणातून सह्याद्रीकडे जाऊ तसं उंची ही वाढत जाणार आहे म्हणजे हाईट ही इकडं वाढत जाईल. तर आपल्याला काय दिलं होतं की उंची ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते म्हणजे पश्चिमेकडून आपण पूर्वेकडे जातोय म्हटल्यानंतर काय होणार, उंची वाढणार आहे ना. तर यस, ब विधान आपलं योग्य राहील. मी बऱ्याचशा वेळेस पश्चिम आणि पूर्व या दिशेमध्ये मराठीमध्ये सांगताना कन्फ्यूज होतो, तर त्याच्याबद्दल मला पण काहीतरी करावं लागणार आहे. तर ईस्ट आणि वेस्ट आपलं बरं पडतं सांगायला, पण पश्चिमेकडून पूर्वेकडं जाताना म्हणजे कोकणा किनारपट्टीवरून आपण जसं जसं आपण पूर्वेकडे जाऊ, सह्याद्रीकडे जाऊ, तसं उंची ही वाढत जाते. ठीक आहे. तर हे विधान आपलं योग्य आहे. आणि क, क्षेत्रफळानुसार सर्वात कमी किनारा ठाणे जिल्ह्याला लाभला आहे. इथं थोडंसं लक्षपूर्वक बघा. क्षेत्रफळानुसार म्हटलेलं आहे. क्षेत्रफळ म्हणजे काय, पूर्ण एरिया. लांबी म्हणजे सरळपट्टी आणि क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण एरिया. तर क्षेत्रफळानुसार ठाणे जिल्ह्याला सर्वात कमी किनारपट्टी लाभलेली किंवा किनारा लाभलाय. तर हे विधान सुद्धा योग्य असणार आहे. म्हणजे आपली तिन्ही विधानं ही योग्य आहेत. आपल्याला अयोग्य विधानं शोधायची होती, तर एकही नाही हे आपल्या या क्वेश्चनचा आन्सर राहील. ओके. तर कोकणामधला जो काही एरिया वाईज जर विचार केला तर ठाणे जिल्ह्याला सगळ्यात कमी क्षेत्रफळ लाभलेलं आहे. इव्हन ठाणे जिल्ह्याला सगळ्यात कमी लांबी सुद्धा कोकण किनारपट्टीची लाभली आहे. ठाणे आणि पालघरचा आपण एकत्रित विचार केला तर दोन्ही जिल्ह्यांची मिळून जी लांबी आहे तर ती सर्वात कमी आहे. लांबीमध्ये आणि क्षेत्रफळामध्ये अजिबात कन्फ्युजन करून घेऊ नका. जर अगेन मी तुम्हाला सांगायचं झालं तर क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण एरिया येईल. म्हणजे समजा रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्हा, तर याच्यामध्ये कन्फ्युजन होतं बऱ्याचशा जणांचं की रायगड जिल्ह्याला लांबीनुसार किनारपट्टी जास्त मिळाली. म्हणजे लांबीनुसार विचार केला तर रायगड जिल्ह्याबद्दलच फक्त लक्षात घ्या. रायगड जिल्ह्याची जेवढी काही सीमा आहे तर त्याच्या जवळपास 240 किलोमीटर तिला कोकण किनारपट्टी लाभलेली आहे. आणि तसंच आपण जर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला ना तर रत्नागिरीला एकूण 167 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. म्हणजे कोकण किनारपट्टी ही 167 किलोमीटरची आहे. हे मी लांबीनुसार सांगतोय. तर लांबीनुसार विचार केला तर रायगड जिल्ह्याला लांबी ही जास्त मिळाली आहे कोकण किनारपट्टीची. मात्र एरियानुसार जर विचार केला, एरिया म्हणजे पूर्ण ब्लॉक, तर एरियानुसार जर आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्याला सगळ्यात जास्त कोकण किनारपट्टीचा एरिया लाभला आहे म्हणजे क्षेत्रफळ लाभलेलं आहे. ते कसं काय शक्य आहे, तर लांबी म्हणजे काय तर फक्त एक सरळ अशी लाईन
तर सरळ लाईन तर रायगड जिल्ह्याला लाभलेली आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्याचं काय झालं की तिथलचा बराचसा असा एरिया सुद्धा कोकण किनारपट्टीमध्ये येतोय. म्हणजे एरिया वाईज विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकण किनारपट्टीचा एरिया जास्त आहे आणि जर लांबीनुसार विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, तर कन्फ्युजन करून घेऊ नका, अगदी सोपं आहे. लांबी आणि पूर्ण एरिया याच्यामध्ये जो फरक तुमच्या मनाला पटला तर लगेच तुम्हाला हे जे विधान आहे तर ते सुद्धा समजून येईल. ठीक आहे, आपण आणखीन काही गोष्टी मॅपच्या साह्याने अगदी डिटेलमध्ये जाणून घेऊ. अगेन या मॅपमध्ये तुम्हाला त्याच गोष्टी मला सांगाव्या लागतील कारण या गोष्टी तुम्हाला लक्षात राहायला पाहिजेत. तर म्हणून मी रिपीट करतोय की बोर्डी तळसारीपासून ते अगदी तेरेखोलपर्यंत आपल्याला कोकण किनारपट्टी महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि जर आपण कोकणाचा विचार केला तर ते अगदी सुरतपासून ते गोवापर्यंत पसरलेलं आहे. त्यानंतर कोकण किनारपट्टीची सगळ्यात जास्त रुंदी ही इथं वसईपासून ते हरिश्चंद्रगडपर्यंत आहे. यालाच आपण उल्हास नदी खोरं म्हणून सुद्धा ओळखतो. त्यानंतर हा कोकणामधला जो पश्चिमेकडचा भाग आहे ना तर त्याला आपण वलाटी म्हणतो. बरं, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता वलाटी म्हणजे काय, खलाटी म्हणजे काय, तर हे आपण लेक्चर्समध्ये बघितलंय तरी मी तुम्हाला आठवण करून देतो. वलाटी म्हणजे असा प्रदेश की जिथं समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे तर ती थोडीशी वाढत जाते, उंची वाढत जाणारा जो प्रदेश आहे तर त्याला आपण वलाटी म्हणतो. अगदी सिंपल आहे. आणि खलाटी म्हणजे काय, तर अगदी सोपं आहे की जो प्रदेश खाली आहे तर त्याला आपण खलाटी म्हणतो. म्हणजे त्याची सुरुवात ख पासून होते, खलाटी, खाली आहे म्हणून तो खलाटी, आणि वर आहे म्हणून वलाटी. ठीक आहे, तर अगदी सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी, जास्त काही किचकट विषय नाही आहे हा. त्यानंतर कोकणाबद्दल आणखीन काही सांगायचं झालं तर हे सरळ नाही आहे आणि नदीखोरे पण इथं भरपूर आहेत. त्याच्यामुळे कोकण हा भरपूर विभागला गेलेला आहे. म्हणजे तो काही अखंड मैदानी प्रदेश नाही आहे, अखंड नाही आहे तो. भरपूर ठिकाणी त्याचे तुकडे होत आहेत, छोटे छोटे तुकडे होत आहेत कारण इथं भरपूर साऱ्या नद्या आहेत. ठीक आहे, आणि कोकणाची निर्मिती कशी झाली हे मी तुम्हाला बहुतेक सांगितलेलं नाही आत्तापर्यंत या क्वेश्चन्समध्ये. तर तुम्ही हे लक्षात ठेवा की सह्याद्री पर्वताचा प्रसरभंग झाला आणि त्यातून कोकणाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे कोकण किनारपट्टीची निर्मिती कशातून झाली तर सह्याद्री पर्वताच्या प्रसरभंगामुळे भूभाग खचला गेला आणि तोच खचलेला प्रदेश म्हणजे कोकण किनारपट्टी. आता प्रसरभंग म्हणजे काय हे बऱ्याचशा जणांना मे बी समजणार नाही किंवा आठवणार नाही. जे इंग्लिश मिडियमचे त्यांच्यासाठी सांगतो. प्रसरभंग म्हणजे त्याला फॉल्टिंग म्हटलं जातं. आता फॉल्टिंग म्हणजे काय किंवा प्रसरभंग म्हणजे काय, तर आता एक एक्झाम्पल देतो. इथं हा समजा एक असा एक भूप्रदेश आहे किंवा असे तुम्ही एक बॉक्स ठेवलेला आहे अखंड. याला जर समजा तुम्ही एकानी या बाजूनी ओढलं आणि दुसऱ्यानी या बाजूनी ओढलं आणि दोघांचा फोर्स ऑलमोस्ट इक्वल आहे तर काय होईल, तर हा जो असा काही प्रदेश होता किंवा हा जो एक भाग आहे तर तो आणखीन असा लांब होऊ शकतो. ठीक आहे, तर एक तर लांब होईल, आणखीन स्ट्रेच गेलं तर काय होईल, तर याचे तुकडे व्हायला सुरुवात होईल. म्हणजे त्याचा एक मधूनच होईल कारण तुम्ही इक्वल फोर्स लावलेला आहे, दोघांचा फोर्स इक्वल आहे आणि अपोजिट डायरेक्शनला तुम्ही त्याला फोर्स लावताय किंवा ओढताय तर त्याचा तुकडा हा मधून जाईल. तर तुकडा गेल्यानंतर काय, तर एक प्रदेश जर समजा हा असा अखंड खालीपर्यंत खोल असलेला जर प्रदेश आहे म्हणजे लांब येतो म्हणजे भरीव आहे पूर्ण, तर काय होईल ज्यावेळेस आपण याचा तुकडा करतोय तर एखादा प्रदेश हा तुकडा होऊन किंवा त्याच्यामध्ये थोडीशी फट पडून तो या प्रदेशापासून एकतर खाली जाईल किंवा वरती जाईल. तर हे जे काही दोघांमुळे तयार झालेलं म्हणजे हा फोर्स असा अगदी पॅरलल होता आणि अपोजिट डायरेक्शनला होता, त्याच्यामुळे जे काही तयार झालं तर त्याला प्रसरभंग ही प्रक्रिया म्हणतात. आणि अशाच प्रक्रियेतून कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली. आणि प्रसरभंग कुणाचा झाला तर सह्याद्री पर्वत, जो इथून नंदुरबारपासून ते अगदी असा पसरलेला सह्याद्री आपला, तर या सह्याद्री पर्वताचा प्रसरभंग झाला म्हणजेच फॉल्टिंग झाला आणि त्यातूनच कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली. तर हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. एक मी रिवाइजच केलेला आहे, आपण लेक्चरच्या माध्यमातून तर याला व्यवस्थितपणे बघितलं आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे आता आपण येऊ. इथं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य कोकण किनारपट्टीचं नाही किंवा प्रदेशाचं नाही तर हे आपल्याला विचारलंय. अ ब कडे 4 वैशिष्ट्य दिलीत. अ आहे हा अखंड मैदानी प्रदेश असून अधिकतम नद्या या प्रदेशातून पूर्व पश्चिम वाहतात. पूर्व पश्चिम वाहतात म्हटल्यानंतर लगेच आपल्याला हे विधान योग्य वाटू लागेल, पण अखंड मैदानी प्रदेश आहे का कोकणाचा, अखंड लाभणार आहे का, भरपूर साऱ्या नद्या आहेत तिथं, त्याच्यामुळं प्रत्येक नदीमुळं तो प्रदेश विभागला जाणार आहे, त्याचे तुकडे तुकडे होणार आहेत. तर अखंड मैदानी प्रदेश नाही आहे. मात्र तो मैदानी आहे का, गाळाचा आहे का, तर यस गाळाचा प्रदेश आहे कोकणातला. तर कन्फ्यूज होऊ नका, कोकणाचा प्रदेश जो आहे तर तो गाळाचा प्रदेश आहे. गाळाची अगदी चिंचोळी मैदानं तयार झालेला असा प्रदेश आहे. तर यस कोकण हा गाळाचा प्रदेश आहे. मात्र इथं अखंड मैदानी सांगितलंय तर हे विधान चुकीचं आहे, म्हणजे अविधान चुकीचं आहे. त्यानंतर ब विधान उत्तर भागात लोहयुक्त मृदा तर दक्षिणेला तपकिरी मृदा आढळते. तर या विधानाकडे येऊ आपण. क विधान आहे सावित्री नदीमुळे कोकणाचे 2 भाग पडतात. तर हे आपण ऑलरेडी बघितलंय की सावित्री नदीमुळे भाग पडतायत का, तर नाही, कुंडलिका या नदीमुळे 2 भाग पडतायत. तर हा मुद्दा आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर ड विधान
पूर्व कोकण खलाटी तर पश्चिम कोकण वलाटी प्रकारचा आहे. तर आपण लक्षात ठेवलं ना की खालचा म्हणजे खलाटी आणि वरचा म्हणजे वलाटी. आता वरचा प्रदेश कुठला असणार आहे? कोकणाच्या पश्चिमेकडचा प्रदेश, पूर्वेकडचा प्रदेश असणार आहे आणि खालचा प्रदेश हा पश्चिमेकडचा आहे. म्हणजे खलाटीसाठी पश्चिम असायला पाहिजे, हेच दिले का? तर पूर्व कोकण खलाटी म्हटलं तर हे विधान चुकीचं आहे, कारण पश्चिमेकडचा जो भाग आहे तर तो खलाटीचा खालचा प्रदेश आहे, पूर्वेकडचा भाग तर तो वरचा म्हणजे वलाटीचा प्रदेश आहे. त्यामुळे इथं इंटरचेंज करा. ड विधान सुद्धा आपलं चुकीचं दिलं आहे. आता ब विधानाकडे आपण येऊ. उत्तर भागात लोहयुक्त मृदा तर दक्षिणेला तपकिरी मृदा आढळते, तर असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे पण विधान चुकीचंच आहे, कारण अगेन इंटरचेंज करा गोष्टी. उत्तर भागामध्ये तपकिरी मृदा आपल्याला बघायला मिळते आणि दक्षिणेला लोहयुक्त मृदा आहे. आता उत्तर भागात जी मृदा आहे तर त्याला आपण तांबूस मृदा म्हणून सुद्धा ओळखतो. तांबूस तपकिरी मृदा आहे ती. आणि लोहयुक्त मृदा म्हणजेच ती जांभी मृदा, जी कोकणाच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे खालच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, तर या भागामध्ये जांभी मृदा आहे, वरच्या भागामध्ये आपल्याला तपकिरी किंवा तांबूस मृदा बघायला मिळते. तर हा मुद्दा आपल्याला माहिती असावा, यावरती आपल्याला क्वेश्चन बनतील. ठीक आहे, तर आपल्याला इथं वैशिष्ट्य नाही असं विचारलं होतं. एकही विधान वैशिष्ट्य आहे का? तर नाही, आपल्याला नाहीच विचारलं होतं म्हटल्यानंतर आन्सर राहील वरीलपैकी सर्व. समजा कोकण किनारपट्टीचा किनारी प्रदेशाचं वैशिष्ट्य कोणतं किंवा आहे असं जर इथं नाहीच्या ऐवजी जर आहे असं सांगितलं असतं तर या क्वेश्चनचा आन्सर एकही नाही येईल, कारण इथं एकही वैशिष्ट्य नाही आहे. मात्र इथं आपल्याला कोकण किनार प्रदेशामधलं कुठलं वैशिष्ट्य नाहीच ओळखायचं आहे. तर एकही नाही आन्सर राहील का? मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका. एकही नाही याचा अर्थ काय? तर पर्यायामध्ये सगळे वैशिष्ट्य जर दिले असतील तर आपला आन्सर राहील एकही नाही. मात्र पर्यायांमधलं वैशिष्ट्य एकही वैशिष्ट्य ही कोकणाशी संदर्भात नाही आहे, तर म्हणून आपला आन्सर राहील वरीलपैकी सर्व. कारण कोणतं वैशिष्ट्य नाही आहे तेच आपल्याला शोधायला सांगितलं होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. आणि असे क्वेश्चन हे आपल्याला आयोगाने विचारलेत. तिथं आपल्याला आयोग तुम्हाला भलेही सगळे विधानं माहिती असतील, मात्र आयोगाला तुमचा मार्क घालवायचाच आहे. मग तो मार्क जर विधानांमधून जात नसेल तर खालच्या ऑप्शनमधून घालवायचा असतो. तर म्हणून कन्फ्यूज होऊ नका, मॅक्झिमम प्रॅक्टिस करा, तरच तुम्हाला हे क्वेश्चन अटेम्प्ट करता येतील. ठीक आहे, अगेन कोकण किनारपट्टीची आठवण झालेली आहे म्हटल्यानंतर आपण मॅपच्या माध्यमातूनच काही गोष्टी समजून घेऊ. तर कोकणामधला वरचा भाग वलाटीचा आहे, खालचा भाग खलाटीचा आहे. त्याच्यानंतर उत्तर कोकण जे आहे तर त्या भागामध्ये आपल्याला तांबूस मृदा बघायला मिळते किंवा तपकिरी मृदा आपल्याला बघायला मिळते. आणि जो दक्षिण भाग आहे तर तिथं आपल्याला जांभी मृदा बघायला मिळते, जे की लोहयुक्त असते. ठीक आहे, तर लोहयुक्त मृदा जांभी मृदा ही आपल्याला दक्षिण कोकणामध्ये बघायला मिळते. आपल्याला उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण तर याच्याबदली काही वैशिष्ट्य माहिती पाहिजेत. जसं की उत्तर कोकणामध्ये जास्त डेव्हलपमेंट झालेली दिसेल, कारण तसे जिल्हेसुद्धा आहेत. ठाणे आहे, पालघर आहे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, त्याच्यानंतर रायगडचा काही भाग येईल. आणि दक्षिण कोकणामध्ये थोडासा विकास कमी आहे, ग्रामीण भाग जास्त आहे, कारण सिंधुदुर्ग थोडासा ग्रामीण आहे, त्यानंतर रत्नागिरी वगैरे. तर हा भाग कम्पेरेटिव्ह ग्रामीण भाग मोडेल आणि हाच जो उत्तर कोकणातला भाग आहे तर तो शहरी प्रकारामध्ये येईल. ठीक आहे, त्यानंतर उत्तर कोकणामध्ये औद्योगिकरण जास्त झालेलं आहे, दक्षिण कोकणामध्ये औद्योगिकरण कमी झालेलं आहे. दक्षिण कोकणामध्येच आपल्याला जास्त खनिजे बघायला मिळतील, उत्तर कोकणामध्ये आपल्याला खनिज साठे कमी बघायला मिळतील. म्हणजे खनिज साठे थोडेसे कमी आहेत, मात्र दक्षिण कोकण जो भाग आहे तर तो अगदी खनिजयुक्त भाग आहे, भरपूर खनिजे आपल्याला तिथं बघायला मिळतात. त्यानंतर आपल्याला विधानामध्ये दिलं होतं ना की कोकणाचा हा जो काही प्रदेश आहे तर तो अखंड मैदानी प्रदेश आहे, तर चुकीचं विधान होतं. कोकणाचा प्रदेश हा पूर्णपणे रिया प्रकारचा येईल. आता रिया प्रकार म्हणजे काय? की ज्या भागांमध्ये असं भरपूर नद्या आहेत, नद्यांनी अगदी पिंजून काढलेला प्रदेश आहे, म्हणजे छोटे छोटे तिथं विभाग होत आहेत, तर म्हणून आपण त्याला रिया प्रकारचा प्रदेश म्हणतो. ठीक आहे, तर कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे, तर हे विधानसुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि क विधानामध्ये आपल्याला दिलं होतं की सावित्री नदीमुळे कोकणाचे 2 भाग पडतात. तर टेक्निकली जर बघितलं तर कुंडलिका नदीमुळे कोकणाचे 2 भाग होत आहेत, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकणामध्ये पालघर येईल, ठाणे येईल, त्याच्यानंतर इथं मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगडचा अर्धा भाग येईल. आणि त्यानंतर दक्षिण कोकणाचा विचार केला तर रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि रायगडचा थोडासा भाग. तर म्हणून कुंडलिका या नदीमुळे कोकणाचे 2 भाग होतात, एक उत्तर कोकण आणि दुसरा म्हणजे दक्षिण कोकण. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, पुढच्या अशाच एका इम्पॉर्टंट क्वेश्चनकडे आपण येऊ. हा क्वेश्चन उत्तर कोकणाशी संबंधित आहे. उत्तर कोकण भाग विचारात घेऊन योग्य विधान किंवा विधाने निवडा. अविधान आहे मुंबई शहर, पालघरसह अन्य 3 जिल्ह्यांचा समावेश या भागामध्ये केला जातो. तर आपण बघितलं मुंबई शहर आहे, पालघर आहे, मुंबई उपनगर आहे.
त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याचा सहभाग होतो आणि रायगड. तर असे एकूण 5 जिल्हे आहेत उत्तर कोकणामध्ये. तर हे विधान योग्य आहे. नैसर्गिक बंदर, औद्योगिकरण व विकास अधिक आहे. तर हे सुद्धा आपण बघितलं योग्य विधान आहे. जास्तीत जास्त औद्योगिकरण किंवा शहरीकरण या भागामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळेल. विकास अधिक आहे. त्यानंतर नैसर्गिक बंदरांची संख्या सुद्धा जास्त आहे. क विधान, खनिज संपत्तीचे समृद्ध प्रदेश आहे किंवा खनिज संपत्तीने समृद्ध प्रदेश. तर क विधान चुकीचं आहे. दक्षिण कोकण हा भाग खनिजांनी समृद्ध आहे, हे आपण ऑलरेडी बघितलंय. त्यामुळं क विधान चुकीचं आहे. आपला आन्सर राहील. योग्य विधान निवडायची होती. तर अ आणि ब हे 2 विधान योग्य आहेत. तर पर्याय क्रमांक 1 फक्त अ व ब हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. आणि आपण उत्तर कोकणाबद्दल बऱ्याचशा काही गोष्टी जाणून घेतल्या, जसं की इथं थोडंसं औद्योगिकरण जास्त झाल्यामुळे इथं लोकसंख्या सुद्धा जास्त आहे, शहरीकरण वाढलेलं आहे. ॲज कम्पेअर टू दक्षिण कोकणामध्ये लोकसंख्या पण थोडीशी विरळ आहे आणि तो ग्रामीण भागामध्ये भाग मोडतोय. तर तिथं काही एवढं काही औद्योगिकरण शहरीकरण झालेलं नाही आहे. तर उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण तर याची वैशिष्ट्य सुद्धा इंडिव्हिज्युअली तुम्हाला माहिती असावीत. तेच आपण या क्वेश्चनच्या माध्यमातून बघितलं. ठीक आहे. पुढे असाच एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. इथं आपल्याला सह्याद्रीबद्दल माहिती विचारली. सह्याद्री पर्वतरांग विचारात घ्या आणि असत्य असलेली विधाने निवडा. तर अगेन असत्य विधानं शोधायचीत आपल्याला. अ आहे, हा अविशिष्ट पर्वत असून बाह्य कारकांमुळे त्याची झीज झाली आहे. तर अविशिष्ट म्हणजे काय, बाह्य कारक म्हणजे काय असतं, तर हे ऐकल्यानंतर इंग्लिश मिडियमवाल्यांना थोडा करंट लागला असेल. माझं पण असं आधी होत होतं, मात्र थोडी आपल्याला सवय करून घ्यावी लागते. अविशिष्ट म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये रेसिड्युअल रॉक म्हणून ओळखलं जातं. आणि बाह्यकारक म्हणजे काय, तर जे एक्झोजेनेटिक फोर्स असतात तर त्याला आपण बाह्यकारक म्हणून ओळखतो, एक्झोजेनेटिक फोर्स. ठीक आहे. तर याचा परिणाम सह्याद्रीवरती झाला आहे का आणि हा अविशिष्ट पर्वत आहे का, तर यस, अविधान योग्य आपलं. ब, याची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे सेनोझोइक कालखंडात झाली. तर हे विधानसुद्धा योग्यच आहे. आता सेनोझोइक कालखंडाला काही असा इंग्लिशमधला आणि मराठीमधला सेपरेट वर्ड असं नाही आहे. तर सेनोझोइक म्हणजे इंग्लिश वर्डच आहे आणि मराठीमध्ये असं काही त्याला स्पेशल वर्ड नाही आहे. मात्र आपण त्याचा कालखंड बघू शकतो. सध्यापासून जर आपण 65 दशलक्ष एवढे वर्ष जर पाठीमागं गेलो तर जो कालखंड सुरू होतोय तर तो सध्याचा जो कालखंड आहे तर त्याला आपण सेनोझोइक कालखंड म्हणून ओळखतो. ठीक आहे. तर सेनोझोइकची स्पेलिंग फक्त तुम्ही लिहून घ्या. सेनोझोइकची स्पेलिंग ही अशी आहे. हा एक ग्रीक वर्ड आहे आणि 65 दशलक्ष वर्षांपूर्वीपासून जो कालखंड आत्तापर्यंतचा सुरू आहे तर त्याला आपण हा कालखंड म्हणून ओळखतो. आता सेनोझोइक म्हणजे नेमका कसला कालखंड, त्याला एज ऑफ मॅमल्स म्हणून ओळखलं जातं. मॅमल्स म्हणजे कोण, सस्तन प्राणी म्हणजे माणूस. ठीक आहे. म्हणजे हा संपूर्ण कालखंड माणसाचा आहे, आपल्या माणसांचा आहे, म्हणजेच मॅमल्सचा आहे. कारण या कालखंडाची ज्यावेळेस सुरुवात झाली ते आत्तापर्यंत बऱ्याचशा इतर प्रजाती ह्या नष्ट होत आल्यात. आणि म्हणजेच आपल्या माणसाच्याच ही सगळी प्रवृत्ती लगेच दिसून येईल तुम्हाला की माणूस हा असाच आहे की आपण सगळं काही नष्टच विनाशाकडेच नेतो. तर हा जो काही कालखंड त्याला आपण सेनोझोइक कालखंड म्हणतो. या कालखंडामध्ये बऱ्याचशा इतर प्रजाती ह्या नष्ट होत गेल्या आणि यालाच एज ऑफ मॅमल्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे. क विधान बघा, सह्याद्रीला जलविभाजक म्हणून ओळखले जाते. तर या विधानाकडे आपण मॅपमधून येऊ. तर अ आणि ब हे 2 विधानं तर योग्य दिसतात. तर आपला आन्सर इथं राहील पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व आपल्याला असत्य विधानं शोधायची होती. बघा अशा प्रकारच्या गडबडी होऊ शकतात. तर एकही नाही हे आन्सर राहणार आहे आपलं, कारण क विधान सुद्धा योग्य आहे. मात्र याचं एक्सप्लेनेशन आपण मॅपमध्ये बघू की एकूणच सह्याद्री कुठं कुठं पसरला आहे, कसा एकूण त्याचा विस्तार आहे आणि जलविभाजक म्हणून त्याला का ओळखलं जातं. तर नवापूरपासून जे नंदुरबार जिल्ह्यामध्ये येईल ते चंदगडपर्यंत जे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर इथपर्यंतचा महाराष्ट्रातला विस्तार जो आहे या पश्चिम घाटाचा, त्या विस्ताराला आपण सह्याद्री म्हणून ओळखतो. ठीक आहे. मी अगेन तुम्हाला परत एकदा वाक्य रिपीट करून सांगतो की नवापूर जे की नंदुरबार जिल्ह्यामधलं एक ठिकाण ते चंदगड जे की कोल्हापूर जिल्ह्यामधलं एक ठिकाण. तर या 2 ठिकाणांमध्ये ज्या ह्या पर्वतरांगा आहेत, ज्या पश्चिम घाटाचा जो भाग आहे त्याला आपण सह्याद्री म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखतो. ठीक आहे. म्हणजेच पश्चिम घाटाचा एक उपभाग आहे सह्याद्री. पश्चिम घाट हा एकूण जवळपास 1600 किलोमीटरपर्यंतचा पसरलेला आहे आपल्या संपूर्ण देशामध्ये. अगदी तो तापी नदी खोऱ्यापासून सुरू होतोय, तो डायरेक्ट कन्याकुमारीपर्यंत पसरलेला प्रदेश आहे. तर सह्याद्री फक्त महाराष्ट्रापुरता आपण थोडा मर्यादित ठेवू. महाराष्ट्रापुरता 650 किलोमीटरचा त्याचा विस्तार आहे आणि समुद्रापासून तो किती किलोमीटरपासून सुरू होतो, तर समुद्रापासून जवळपास
30 ते 60 किलोमीटर अंतरापासून आपल्याला सह्याद्री सुरू होताना दिसेल. काही ठिकाणी 30 किलोमीटर अंतर आहे, काही ठिकाणी 60 किलोमीटरचं अंतर आहे. तर 30 ते 60 किलोमीटरच्या अंतरानंतर आपल्याला सह्याद्री पर्वतरांग सुरू झालेली बघायला मिळेल. सह्याद्रीची सरासरी उंची ही 900 मीटर एवढी आहे. इथं प्रिंट मिस्टेक झाली आहे, त्याच्यासाठी माफी असावी. तर 900 मीटर हे सह्याद्रीची एक सरासरी उंची आहे. कॉमन सेन्स पण आपण कधीतरी वापरायला पाहिजे. 900 किलोमीटर म्हणजे खूप जास्त झालं. तर 900 मीटर ही सह्याद्रीची एक सरासरी उंची आहे. हा पॉईंट आपल्याला माहिती असावा. त्याच्यानंतर जो आपला मुख्य मुद्दा होता ना, की सह्याद्रीला जलविभाजक, तर असं का म्हणतात बरं? जलविभाजक म्हणजे काय? तर पाणी विभागणारा. तर सह्याद्री पाण्याची विभागणी करतोय, जलाची विभागणी करतो. तर याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे पाऊस, ठीक आहे, आणि दुसरं कारण म्हणजे नदी. तर पावसाची विभागणी सुद्धा होतीये, म्हणून आपण जलविभाजक म्हणतो. नद्यांची सुद्धा सह्याद्रीकडून विभागणी केली जाते. ती कशी? तर पहिल्यांदा आपण पावसाचं बघूयात. जे आपल्याला नैऋत्येकडून येणारं जे वारं आहे ना, मोसमी वारं, तर ते जे पाण्याचे ढग असतात, तर ते सह्याद्रीमुळे कुठेतरी अडथळा निर्माण होतो त्यांना पुढं वाहण्यासाठी. तर त्याला अडथळा निर्माण झाल्यामुळे सह्याद्रीच्या पूर्वेकडं, सह्याद्रीची पूर्व म्हणजे कोकण किनारपट्टी आणि अरबी समुद्र जो आहे, तर या भागामध्येच ह्या ढगांचं पाणी किंवा ढगांमधलं जे काही पाणी आहे तर ते रिकामं होतं. म्हणजे तिथं पाऊस पडतोय आणि नंतर रिकामे झालेले किंवा कमी पाण्याचे ढग हे आपल्या महाराष्ट्राच्या या संपूर्ण भागाकडं आणि एकूणच देशाकडे इकडे जातात. म्हणजेच सह्याद्रीमुळे पाण्याचं जे विभाजन आहे तर ते पूर्वेकडे जास्त आणि पश्चिमेकडे कमी, तर अशा प्रकारचं झालेलं आहे. तर म्हणून आपण सह्याद्रीला जलविभाजक म्हणतो. हे झालं एक रिझन. दुसरं म्हणजे सह्याद्रीमध्ये काय होतं, अशा नद्या भरपूर इथं उगम पावणार आहेत. मग काही नद्या या आपल्या पठाराकडे वाहतात, म्हणजे या पश्चिम दिशेला वाहणाऱ्या नद्या आहेत. काही नद्या या डायरेक्टली पूर्वेला वाहतात. अगदी थोड्या थोड्या किलोमीटर त्यांचा एक प्रवास आहे, 30 ते 60 किलोमीटरचा प्रवास, आणि लगेच ते समुद्रामध्ये मिळतात. म्हणजे काय, तर सह्याद्रीमुळे नद्यांचा प्रवाह सुद्धा बदलला गेलेला आहे. काही नद्या या पूर्व वाहिनी बनल्या, काही नद्या या पश्चिम वाहिनी. तर म्हणून या कारणांमुळे आपण सह्याद्रीला जलविभाजक म्हणून ओळखतो. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. तर जलविभाजक म्हणून सह्याद्रीची ओळख आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. सह्याद्रीबद्दल भरपूर काही सांगण्यासारखं आहे, जे आपण ऑलरेडी विजन स्टडीवरती आपल्या लेक्चर्सच्या माध्यमातून बघितलेलंच आहे. मी फक्त इथे एक रिव्हिजन देण्याचा प्रयत्न करतोय आणि आय होप हे तुम्हाला समजत असेल. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे आपण येऊ. पश्चिम घाटाबद्दल आपल्याला विचारलं आहे की पश्चिम घाट 1600 किमी पसरलेला असून सरासरी उंची 2000 मीटर आहे. साफ चुकीचं विधान आहे. सरासरी उंची 2000 मीटर नाही आहे. सरासरी उंची ही जवळपास 1200 मीटरपर्यंत आहे. ठीक आहे. त्यानंतर सर्वात जास्त जैवविविधता अशी पश्चिम घाटाची ओळख. तर यस, करेक्ट आहे विधान. सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी हे आपल्याला वेस्टर्न घाटमध्ये बघायला मिळते. म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून सुद्धा पश्चिम घाटाला डिक्लेअर केलेलं आहे युनेस्कोकडून. आता युनेस्को म्हटल्यानंतर त्याचं हेड ऑफिस आठवायला पाहिजे. त्याचं हेड ऑफिस पॅरिसमध्ये आहे, जे की अशा वेगवेगळ्या वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देणारी एक संस्था आहे. म्हणजे अनेक कामं करते ती, मात्र त्यातलं आपल्याला मुख्य जे माहिती असावं तर ते म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर करणं, त्याचं संवर्धन करणं. तर ते या पॅरिसमधून चालतं, युनेस्कोमधून. ठीक आहे. त्यानंतर याची निर्मिती साधारणतः 65 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली असावी असा एक अंदाज आहे. यस, करेक्ट आहे. हे आपण बघितलं 65 दशलक्ष वर्षापूर्वीचा जो काही कालखंड होता तर त्याला इंग्लिशमध्ये सेनॉझिक कालखंड म्हणून ओळखलं जातं. आणि याच कालखंडाला आपण एज ऑफ मॅमल्स म्हणून सुद्धा ओळखतो. ठीक आहे. इथं आपल्याला सत्य असलेली विधानं निवडायची होती. तर सत्य असलेली म्हणजे ब आणि क हे आपला आन्सर पाहिजे. इथं पर्याय आहे का तसा कुठला नाही आहे. पर्यायामध्ये आहे की अ सोडून सर्व, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आन्सर राहील. अ सोडून सर्व विधानं योग्य आहेत, सत्य आहेत. ठीक आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला समजलंय. आपण पश्चिम घाटाबद्दल पण थोडंसं जाणून घेऊ. जसं आपण सह्याद्रीला ओळखतो ना, तर तसं पश्चिम घाट पण माहिती पाहिजे. पश्चिम घाट भारतामध्ये 1600 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. अगदी इथं नवापूर जे की धुळ्यामध्ये येईल, तापी नदीचं खोरं आहे. तर तापी नदी खोऱ्यापासून ते अगदी कन्याकुमारीपर्यंत हा संपूर्ण प्रदेश जो आहे तर त्याला आपण पश्चिम घाट किंवा वेस्टर्न घाट्स म्हणून ओळखतो. त्यापैकी महाराष्ट्रातला नवापूरपासून चंदगड म्हणजे जे की कोल्हापूरमध्ये येईल, तर हे डिस्टन्स आहे 650 किलोमीटरचं. त्याला आपण सह्याद्री म्हणून ओळखतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा तो म्हणजे पश्चिम घाटाची निर्मिती कोणत्या खडकांमुळे झाली किंवा इथं कसे खडक किंवा खडकांचा प्रकार कोणता इथं. तर खडकांचा प्रकार हा सह्याद्रीमधला आपण जर विचार केला तर 2 प्रकारचे खडक आहेत. एक म्हणजे बेसाल्ट खडक, ठीक आहे, आणि दुसरा म्हणजे जांबा खडक. आता जांबा खडकाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर त्याला इंग्लिशमध्ये लॅटरेटिक म्हणून ओळखलं जातं. लॅटरेटिक स्टोन्स. तर जांबा खडक आणि बेसाल्ट खडक, तर या खडक प्रकारांपासून सह्याद्री बनलेला आहे. आणि सह्याद्रीची निर्मिती सुद्धा प्रसरभंगातूनच झालेली आहे, फाल्टिंगपासूनच झालेली आहे. आणि प्रसरभंग म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली झाल्या, भू हालचाली झाल्या
आणि त्यातून असा उंचवटा जो बाहेर आला तर त्याला आपण सह्याद्री म्हणून ओळखतो. त्याचं तशाच प्रकारे पश्चिम घाटाचीच निर्मिती झालेली आहे आणि त्यातला काहीसा भाग आपण सह्याद्री म्हणून त्याला ओळखतो. ठीक आहे. आणि त्याचबरोबर पश्चिम घाटाबद्दल आणखीन सांगायचं झालं तर याच्यावरती एक्झॉटिक फोर्सेस आहे, एक्झोजेनेटिक फोर्सेसचा ते अप्लाय झाले. म्हणजे बाह्य कारकांमुळे काय झालं की सह्याद्रीची उंची ही आपल्याला काही भागांमध्ये जास्त काही भागांमध्ये कमी बघायला मिळते. साधारणतः उत्तरेकडे आपण गेलो सह्याद्रीच्या तर उंची ही जास्त आहे, दक्षिणेकडे आलो तर उंची कमी बघायला मिळते. आणि याचं मुख्य कारण म्हणजे जे बाह्य कारक होते तर त्यांच्यामुळे या सह्याद्रीची झीज झालेली आहे. म्हणजे एक्झोजेनेटिक फोर्सेस जे आहेत तर ते अप्लाय होऊन सह्याद्रीची झीज झाली आणि त्यातूनच उंची आपल्याला कमी जास्त बघायला मिळते. ठीक आहे. तर एवढे मुद्दे आपल्याला सह्याद्री म्हणजेच आपला संपूर्ण पश्चिम घाट आणि त्यातला भाग सह्याद्री तर एवढं आपल्याला माहिती असावं, कारण या रिलेटेड आयोगाने थोडे कंपॅरेटिव्ह क्वेश्चन विचारलेत. पुढचा प्रश्न आता आपण बघू. कोकणातील पश्चिम भाग विचारात घेऊन सत्य नसणारी विधाने निवडा. तर कोकणाचा पश्चिम भाग म्हटल्यानंतर कुठला, तर अरबी समुद्राकडचा भाग. ओके, अरबी समुद्र आपल्या कोकणाच्या पश्चिमेला आहे. तर अविधान दिले, या भागात उतार अतितीव्र आहे. तर इकडच्या भागामध्ये उतार अतितीव्र आहे का, तर यस करेक्ट आहे. आपण बघितले, कारण पूर्वेला तर सह्याद्रीचा पायथा सुरू होतोय, तर इथं पायथा सुरू झाल्यानंतर थोडासा इथं चढ असणार आहे. तर उतार आपल्याला अतितीव्र हा पश्चिमेलाच बघायला मिळेल. त्याच्यामुळे कोकणाच्या पश्चिम भागामध्ये उतार हा अतितीव्र आहे, तर हे विधान योग्य राहील. त्यानंतर हा प्रदेश लहान मैदाने, खाड्या, चौपाटी, भूरूपे यांनी समृद्ध आहे. तर या विधानाकडे येऊ आपण. क बघा, गाळाची चिंचोळी मैदाने इथं आढळतात. तर यस, गाळाची चिंचोळी मैदानं इकडं आढळतात का. आता कोकण म्हणल्यानंतर तुम्ही म्हणाल की सर इकडं गाळ कुठून आला, आणि गाळ आला त्या आल्यावरती मग तिथं रेती नाही आहे का, म्हणजे वाळू नाही आहे का. तर मित्रांनो, कोकणामध्ये सह्याद्रीकडून कितीतरी n नंबर ऑफ नद्या ज्या उगम पावणाऱ्या कोकणामध्ये येऊन मिळतात, तिकडं अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तर हा जो काही त्यांचा एकूण प्रवास होतो तो त्या दरम्यान त्या गाळसुद्धा वाहून आणतात. आणि या गाळामुळं कोकणामध्ये अखंड असा काही पट्टा नाही आहे मैदानाचा, मात्र तुटक तुटक किंवा लहान लहान स्वरूपामध्ये चिंचोळी मैदानं गाळाची तयार झालेली आहेत. त्याच्यामुळे आपलं क विधानसुद्धा योग्य राहील. आपल्याला इथं सत्य नसणारी म्हणजे असत्य विधानं शोधायची. आपलं ब विधान थोडंसं बघा. हा प्रदेश लहान मैदाने, खाड्या, चौपाटी आणि भूरूपे यांनी समृद्ध आहे. तर हे विधानसुद्धा योग्य आहे. आता चौपाटी म्हटल्यानंतर मनामध्ये एकच चौपाटी येते, तर तो विचार मनातून लगेच काढून टाका. ठीक आहे. म्हणजे आपल्या भेळ खायला जायचं नाही किंवा पाणीपुरी खायची नाही आहे, तर चौपाटी म्हणल्यानंतर तेवढंच आठवलं तुम्हाला, तर तो विषय सोडून द्या. चौपाटी हा एक जॉग्राफिकल टर्म आहे किंवा भूगोलामध्ये एक चांगली त्याच्यासाठी संज्ञा वापरली जाते. चौपाटीलाच अगदी भूगोलाच्याच भाषेमध्ये सांगायचं झालं तर पुळण म्हटलं जातं. ओके, चौपाटी म्हणजे काय, तर पुळण. म्हणजे ज्या भागामध्ये अशीच मैदानं तयार झालीत आणि जिथं असे काही उंचवटे नाही आहेत, दऱ्या नाही आहेत, खड्डे नाही आहेत आणि आपल्याला एक चांगला चौकणी स्वरूपाचा एक प्रदेश मिळतो, तर त्याला आपण पुळण असं म्हणतोय. तर म्हणजे चौपाटी. तर बोलीभाषेमध्ये आपण सहज म्हणून जातो चौपाटी. आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये एक ना एक चौपाटी असते, ज्याच्यावरती बिहाऱ्यांची आपल्याला भरपूर भेळचे गाडे दिसतील. तर ती वाली चौपाटी डोक्यामध्ये येऊ देऊ नका. तसे पण चौपाट्या भरपूर आहेत पश्चिम भागामध्ये, कोकणाच्या पश्चिम भागामध्ये तसा सुद्धा प्रकार भरपूर आहे. तर अ ब क तिन्ही विधानं आपली सत्य आहेत. आपल्याला सत्य नसणारी कोणती हे शोधायची होती. तर इथं एकही विधान असत्य नाही आहे. पर्याय क्रमांक 2 हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. तिन्ही विधानं आपली सत्य राहतील. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हा क्वेश्चनसुद्धा समजला असणार आहे. आणि आपल्याला एक गोष्ट पण माहिती पाहिजे की भूरूपे जे आहेत ना, तर सगळ्यात जास्त भूरूपे आपल्याला रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतील. तर रत्नागिरी हे भूरूपांसाठी प्रसिद्ध आहे. तर असं पण एखादं जर विधान आलं तर खालीलपैकी कोणता जिल्हा हा भूरूपांसाठी प्रसिद्ध आहे, तर तो म्हणजे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये भूरूपे, त्यानंतर ज्या गुफा तयार झालेल्या असतात ना, तर त्यासुद्धा म्हणजे सागरी गुफासुद्धा भरपूर बघायला मिळतील. त्याच्यानंतर त्याच प्रदेशामध्ये चबुतरे आहेत, वाळूचे दंडे आहेत. तर या सगळ्या भूरूपांसाठी म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रसिद्ध आहे. तर याविषयी सुद्धा माहिती असावी. आपल्याला एक्झाममध्ये एखादं विधान जर आलं तर ते तुम्हाला अटेम्प्ट करता येईल. ठीक आहे. आणि वाळूपासून सुद्धा बरीचशी अशी मैदानी प्रदेश तयार झालेले आहेत, जसं की जुहू बीच आहे, त्यानंतर गिरगाव चौपाटी. तर हे वाळूपासून तयार झालेले मैदानी प्रदेशसुद्धा आहेत, जे की आपल्याला पश्चिम कोकणामध्येच आढळतील. ओके. आपण मॅपच्या साह्याने काही गोष्टी आणखीन एकदा रिकॉल करूयात. जसं की आपल्या पश्चिम कोकणाचा जो भाग आहे तर त्याला आपण खलाटी म्हणतो. मी तुम्हाला सांगितलंय की खाली आहे म्हणून त्याला खलाटी. तर अगदी सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. तर खाली आहे म्हणून खलाटी, आणि हा वरचा भाग म्हणजे पूर्वेकडचा भाग म्हणून तो वलाटीचा प्रदेश, म्हणजे तो वर आहे म्हणून वलाटी. ठीक आहे. तर अगदी अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. खूप सिंपल असतं. हे काही जॉग्राफी एवढा हार्ड सब्जेक्ट नाही आहे.
मात्र त्याला जर तुम्ही एन्जॉय करत जर अभ्यास केला तर नक्कीच सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. मग आता खलाटीमध्ये जर उंची बघितली तर ती 5 मीटरपासून सुरू होते. जसं जसं आपण वरती जाऊ म्हणजे आपण जसं जसं पूर्वेकडे जाऊ तसं ही उंची वाढत जाते, जवळपास 300 मीटरपर्यंत वाढते. आणि या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला सह्याद्री बघायला मिळेल. आणि सह्याद्री अगदी नंदुरबारपासून सुरू होतो तो अगदी कोल्हापूरपर्यंत पसरलेला आहे. तर त्याच्यामुळेच इकडच्या भागामध्ये उंचवटे थोडेसे जास्त आहेत. म्हणजे पूर्व कोकण जो आहे तर तिकडं आपल्याला उंची जी आहे तर ती थोडीशी जास्त बघायला मिळेल. आणि तीव्र उतार हा आपल्या पश्चिम कोकणामध्ये आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर समजलाय. आपण पुढचा असाच एक इंटरेस्टिंग क्वेश्चन बघू. तो म्हणजे अविधान दिले सह्याद्री पर्वतरांग पश्चिम घाटाचा एक भाग असून त्याची उंची सतत कमी अधिक आढळते. याचं मुख्य कारण म्हणजे भूपृष्ठावर झालेल्या हालचाली. ओके. ब सह्याद्री तापी खोऱ्यापासून चंदगडपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेला भिंतीसारखा पसरला आहे. तर यस, करेक्ट आहे. त्यानंतर क विधान सह्याद्रीचा उतार पूर्वेस अतितीव्र होत जातो. आता हे जर आपलं असं सह्याद्री असेल तर सह्याद्रीची पश्चिमेला आहे कोकण आणि सह्याद्रीचा पूर्व भागाला आहे आपला पठारी प्रदेश किंवा डोंगर रांगा सुद्धा इथं आहेत. तर डोंगर रांगा आहेत, पठारी प्रदेश आहे. तर इकडं उतार काही तीव्र होत जाईल का? तर नाही, इथं उतार हा टप्प्याटप्प्याने कमी होत जातो. म्हणजे उतार जो तीव्र असेल तर तो पश्चिम भागात आपल्याला बघायला मिळणार आहे, जो की कोकणाचा भाग. कोकणाचा सुद्धा कोकणाच्या पश्चिमेला जो अरबी समुद्र आहे तर तिकडं कोकणाचा उतार सुद्धा अतितीव्र होत जातो. तर इथं पूर्वेस अतितीव्र उतार म्हणलेलं आहे, त्यामुळं क विधान आपलं चुकीचं असणार आहे. अविधानाकडे बघा की सह्याद्री पर्वतरांग पश्चिम घाटाचा एक भाग असून त्याची उंची सतत कमी अधिक आढळते. तर इथपर्यंत विधान योग्य आहे. त्यानंतर याचं मुख्य कारण काय सांगितलं, हे उंची कमी जास्त असण्याचं कारण काय सांगितलंय, तर भूपृष्ठावर झालेल्या हालचाली. तर हे चुकीचं आहे ना. मी तुम्हाला याआधी पण सांगितलं की भूपृष्ठावरती हालचाली झाल्यामुळे त्याची उंची कमी जास्त झालेली नसून बाह्य कारकांचा इफेक्ट झाला, त्याच्यामुळे झीज झाली आणि त्याच्यामुळे उंची कमी जास्त झालेली आहे. बाह्य कारक म्हणजेच एक्झोजेनेटिक फोर्सेस हे अप्लाय झाले आणि त्यातूनच सह्याद्रीची उंची ही कमी जास्त आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं अविधानसुद्धा आपलं चुकीचं आहे. पर्यायामध्ये आपल्याला म्हणजे विधानामध्ये आपल्याला सत्य नसलेली विधाने निवडायचीत. तर इथं सत्य नाही असे 2 विधान आहेत, अ आणि क. तर पर्याय क्रमांक 1 हे या क्वेश्चनचा आन्सर राहणार आहे, फक्त अ व क. ठीक आहे. तर ह्या उताराबद्दल आपण याआधी बघितलं नव्हतं की त्याचा उतार तीव्र कुठं आहे, कमी कुठं आहे. तर सह्याद्री पर्वत त्याच्या जर आपण पूर्व भाग बघितला तर तो आपल्या पठाराचा आहे किंवा पर्वतरांगा डोंगर रांगा इकडं आहेत. तर उतार हा टप्प्याटप्प्याने कमी होत जातो. मात्र इकडं आपण जर कोकणाकडे बघितलं तर डायरेक्टली अशा भिंतीसारखा आपला सह्याद्री आहे. तर कोकणाकडे आपण आलो की अतितीव्र उतार आहे. तर आपलं जे क विधान होतं त्याच्यामुळेच ते चुकीचं आहे. कोकणाचा म्हणजेच आपल्या सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा भाग हा अतितीव्र उताराचा आहे. ठीक आहे. तर ही माहिती आपल्याला एवढी तरी समजलीच पाहिजे आणि यावरती आधारित आपल्याला एक्झाममध्ये कसेही क्वेश्चन आले तर ते तुम्हाला अटेम्प्ट करता येतीलच. आपण आणखीन एक क्वेश्चन बघणार आहोत. खालील विधानांमधून अचूक असणारी विधाने निवडा किंवा ओळखा. तर यापैकी आपल्याला अचूक विधानं निवडायची आहे. सह्याद्रीची महाराष्ट्रात लांबी 650 किमी आहे तर पश्चिम घाट देशात 1000 किमी पसरला आहे. चुकीचं आहे विधान. सह्याद्री आपल्याला माहिती 650 आहे, मात्र पश्चिम घाट देशामध्ये 1600 किलोमीटरच्या आसपास पसरलेला आहे. ठीक आहे. तर आपण डायरेक्टली 650 किलोमीटर कमीकडून चालणार नाही आहे. तर देशात बोंबाबोंब होईल. 1000 किलोमीटरपर्यंत नाही तर 1600 किलोमीटरपर्यंत पसरला आहे. ब सह्याद्रीची सरासरी उंची 900 मीटर असून समुद्र किनाऱ्यापासून 30 ते 60 किलोमीटर अंतरापासून ते सुरू होते. करेक्ट विधान आहे. आपण मॅपच्या माध्यमातून ते बघितलं आहे. फक्त मॅपमध्ये 900 मीटरच्या ऐवजी किलोमीटर लिहिले, तर तेवढं तुम्ही करेक्ट करा. त्यानंतर क सह्याद्रीची उंची उत्तरेकडे अधिक आहे. तर सह्याद्रीची उंची मी तुम्हाला सांगितलं की उत्तरेकडे थोडीशी जास्त आहे कंपेरेटिव्ह. दक्षिणेकडे आपण आलो तर त्याची उंची ही कमी होत जाते. तर क विधान आपलं योग्य आहे. इथं आपल्याला अचूक असणारी म्हणजेच बरोबर योग्य विधानं निवडायची. ब आणि क ही विधान योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. ठीक आहे. तर आय होप एवढी माहिती सफिशियंट आहे. आपण सह्याद्रीवरती कोकणावरती कसेही क्वेश्चन आले तर ते आपण अटेम्प्ट करणारच आहोत, आपल्याला जमतील ते. आता इथं मी फक्त नदी प्रणाली ॲड केलेलं नाही आहे, कारण आपण प्राकृतिक विभाग बघतोय ना, तर त्यामध्ये आपण थोडंसं प्राकृतिक विभाग म्हणजेच डोंगर रचना, पर्वत, पठार वगैरे याच्यापुरतंच मर्यादित राहू. नदी प्रणाली थोडा आणखीन विस्तृत आहे, तर त्याला आपण एका आणखीन क्वालिटी लेक्चरच्या माध्यमातून क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये समजून घेऊ. आय होप आत्तापर्यंतचं लेक्चर तरी तुम्हाला आवडलं असणार आहे. कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री, तर हे टॉपिक आपण क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये कव्हर केलं आहे, रिवाईज केलेलं आहे. आणि यावरती आधारित जे काही एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातील ते 100% तुम्हाला अटेम्प्ट होतीलच. ठीक आहे.
पुढच्या येणाऱ्या लेक्चरच्या माध्यमातून हा सुद्धा मॅप आपण तेवढ्याच क्वालिटीने अभ्यासणार आहोत. खूप इंटरेस्टिंग मॅप आहेत. प्रत्येक लेक्चर त्यामुळे येणारे व्यवस्थितपणे बघा. जर आवडले असतील तर त्याच्याबद्दलचा फीडबॅकसुद्धा द्या. आणि जो सुरुवातीला राग होता तो अगदी जेन्युइन होता आणि तो पटकन मी पहिल्या 3-4 मिनिटांमध्ये बोलून मोकळासुद्धा केला. तर असं काही मनामध्ये अजिबात द्वेष वगैरे नाही आहे. अगदी भरघोसपणे प्रेम आहे, तुमच्याबद्दलची आपुलकी आहे आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे काही उत्तुंग करायचं आहे तर त्याच्यामध्ये नेहमीच आमचं सहकार्य राहीलच. म्हणजे फक्त काही अधिकारी बनणं याच्यापुरतं आयुष्य मर्यादित नसतं. बरेचशा आणखीन फील्ड असतात, बरेचशा आणखीन ऑपॉर्च्युनिटी असतात आणि आपल्याला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्ती पहिल्यांदा बनायचं आहे. हे आपलं एक टार्गेट असलं पाहिजे की आपण अधिकारी होऊ न होऊ तो आपल्या अभ्यासाचा आणि आपल्या क्षमतेचा भाग आहे. मात्र एक चांगला व्यक्ती जो एक चांगली पिढी घडवणारा असणार आहे, चांगला समाज घडवणारा असणार आहे, तर असा व्यक्ती आपल्याला बनायचंच आहे आणि त्यासाठी आपण काहीही करू. ठीक आहे. तर याच एका चांगल्या संदेशासोबत विचारासोबत मी इथंच थांबणार आहे. तुमची रजा घेतो. भेटूयात आपल्या येणाऱ्या लेक्चर्सच्या माध्यमातून. जाता पुन्हा तुम्हाला आठवण करून देतोय, विजन स्टडीचं ॲप हे प्ले स्टोअरवरती आलं आहे. या ॲपच्या माध्यमातून तुमचा भरपूर अभ्यास होणार आहे. सब्जेक्ट वाईज PDF नोट्स आहेत ज्या तुम्ही अशा पद्धतीने वाचू शकता. डेली करंट अफेअर्स तुम्हाला बघायला मिळतील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तिथून डाउनलोड करा. फ्री डेली टेस्ट आहेत. डेली तुम्हाला करंट अफेअर्सचे 15 क्वेश्चन सायंकाळी 7 वाजता मिळतात. विनिंग वेनेसडे असतो, स्टनिंग सॅटर्डे आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयावरती आधारित क्वेश्चन सॉल्व्ह करायला मिळतील. तर हे सगळं फ्री आहे. ज्यांना लाभ घ्यायचा त्यांनी नक्कीच घ्या. 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी आत्तापर्यंत जॉईन झालेले आहेत फक्त एका आठवड्याच्या आत. तर विचार करू शकता की किती विद्यार्थ्यांपर्यंत ऑलरेडी हे ॲप पोचलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्या, पाठीमागं राहू नका. आणि बरेचसे कोर्सेससुद्धा उपलब्ध आहेत. जर तुम्हाला याच पद्धतीमध्ये आणखीन इफेक्टिव्ह अभ्यास करायचा असेल तर नक्कीच त्या पेड कोर्समध्ये सुद्धा प्रवेश घेऊ शकता. सध्या तुम्ही पेड कोर्समध्ये प्रवेश घेताना 50% सवलत मिळवू शकता. राज्यसेवा बॅच, संयुक्त गट ब, क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच, विषयानुसार कोर्स, भरपूर काही उपलब्ध आहे. 50% सवलत मिळवण्यासाठी फक्त तुम्हाला एक छोटंसं सहकार्य करायचं आहे. विजन स्टडी ॲप डाउनलोड करा. त्याच्यानंतर एक छानसा प्रेरणादायी उत्साह वाढवणारा आम्हाला एक रिव्ह्यू पाठवा. 5 स्टार रिव्ह्यू द्या. या रिव्ह्यूचा स्क्रीनशॉट visionjobjob@gmail.com वरती पाठवायचा आहे आणि तुम्हाला पुढच्या 48 तासांमध्ये 50% सवलतीचं कुपन मिळेल. ठीक आहे. आणि हे फक्त 26 एप्रिलपर्यंत उपलब्ध असणार आहे. त्या गोष्टीची नोंद घ्या. राज्यसेवा कोर्स ज्याची ओरिजिनल फी 3500 रुपये आहे, जो तुम्हाला 1750ला मिळेल. तर ऑलरेडी बराचसा वेळ गेलेला आहे. तर मी तुमची इथंच लगेच रजा घेतो. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विजन स्टडी तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.